भगवद्गीतेमध्ये असा संदेश आहे ना, की जो योग्य मार्गावर राहतो तो शेवटी शांतता आणि स्थिरता प्राप्त करतो आणि सतत प्रयत्न करणारा तो कधीही पूर्णपणे हरवून जात नाही. वृषभ राशीसाठी 12व्या स्थानातून मंगळाचं गोचर होत आहे. ठीक आहे, पुढचा काळ जो आहे तो पूर्णपणे वाईटही नसेल, पण पूर्णपणे सोपाही नसणार आहे. कारण मंगळ 12व्या स्थानी गेल्यावर बाहेरपेक्षा आतली लढाई जास्त सुरू होत असते. 12व्या स्थानी असलेला मंगळ जो आहे तो तुम्हाला सतत काहीतरी करण्याची ऊर्जा देईल, पण त्याच वेळी थोडा तो मानसिक थकवा पण वाढवत असतो. तो थकवा आलेला असतो आतून येणाऱ्या विचारातून, काळजीतून आणि कामाच्या तणावातून. सर्वप्रथम जर आपण पैसा आणि खर्चाच्या बाबतीत जर विचार केला ना, तर खर्च काही आवश्यक नसतील, पण ते अचानक निघणारे असतील. मग ते घरासाठी असतील, प्रवासासाठी असतील, आरोग्यासाठी असतील, किंवा काही वैद्यकीय खर्च पण अचानक निघू शकतात. आणि तुम्हाला वाटेल की पैसा येतोय पण तो टिकत नाही. पण या 12व्या भावातल्या मंगळाची सकारात्मक बाजू अशी आहे की तुम्ही खर्चातून काही महत्त्वाच्या गोष्टी उभ्या कराल. काही खर्च भविष्यात उपयोगीही पडतील. हे तुमच्या मनात पुढच्या काळात एक विचित्र अवस्था सतत चालू राहू शकते की बाहेरून तुम्हाला सगळं साधं वाटेल, पण तुम्ही लोकांमध्ये वावराल, कामही करताल, पण आतून मन पूर्णपणे तुमचं शांत राहणार नाहीये. ठीक आहे, झोप पूर्ण होईल, पण उठल्यावर सुद्धा थकवा जाणवेल. कारण शरीरापेक्षा तुमचं मनच जास्त थकवणारा हा मंगळ असतो. कधी कधी तुम्हाला अचानक एकटं राहावंसंही वाटेल. फोन, लोक किंवा गोंधळ ह्या सगळ्यापासून थोडंसं तुम्हाला दूर जावं वाटेल. लोकांमध्ये तुम्ही बसलेले असाल ना, पण मन वेगळ्याच विचारांमध्ये अडकलेले असणार आहे. हे तुम्ही समोरचं ऐकत असाल, पण डोक्यात तुमचे जुने प्रसंग, अपूर्ण गोष्टी, काही न बोललेले प्रश्न सतत फिरत राहतील. आणि मग जुन्या आठवणी अचानक परत येतील आणि ज्या गोष्टी तुम्ही विसरला होतात असं वाटत होतं ना, त्या पुन्हा मनात उघडल्या जातील. कधी एखादी व्यक्ती असते, कधी एखादा प्रसंग असतो, कधी एखादा अपूर्ण संवाद असतो, हे आपण आठवत जाईल आणि मन मग पुन्हा मागं मागं जात राहतं. आणि तुम्हाला कधी कधी असं वाटेल की मी इतका विचार का करतोय. पण हा काळच असा असणार आहे ना की जिथे मन स्वतःशी खोलवर बोलायला लागेल. काही लोकांपासून तुम्ही स्वतःहून अंतर ठेवायला सुरुवात करताल, कारण की आता तुम्हाला स्पष्ट जाणवणार आहे की कोण फक्त जवळ आहे आणि कोण खरंच तुमच्यासोबत उभा आहे. कधी कधी भावनिक ताण जाणवणार आहे, कारण सगळ्यांसाठी तुम्ही केलं, पण तुम्हाला कोणी समजून घेतलं का असा प्रश्न सारखा येत राहील मनात. आणि अशी भावना पण मनात पुढे पुढे येऊ शकेल. पण हाच काळ तुम्हाला थोडासा आतून बदलून टाकेल. तुम्ही आता प्रत्येकांवरती लगेच विश्वास ठेवणं तर सोडून दिलेलं आहे आणि मनात तुम्ही कोणालाही अशी जागा देत नाही लवकर. कारण की तुम्ही चांगलं निरीक्षण करायला शिकला, त्यांचं वागणं पाहायला शिकला आणि मगच तुम्ही त्यांना जवळ केलं. आणि हा काळ जो असतो ना, हा एक मोठा सकारात्मक बदल घडवणारा असतो. ठीक आहे, तुम्ही इमोशनल असताल पण कमजोर राहणार नाहीयेत. तुम्ही शांत असाल पण आतून जास्त मजबूत होणार आहात. वृषभ राशीसाठी कसं आहे, हा काळ थोडा मनाला डिस्टर्ब करेल, पण हाच जो डिस्टर्बन्स आहे ना, तुम्हाला स्वतःची खरी ओळख करून देईल. मग कामाच्या ठिकाणी परिस्थिती कशी असेल, म्हणजे पुढचा काळ मेहनत नक्कीच वाढवेल. कधी कधी तुम्ही स्वतःला असं वाटून घेताल की मी खूप केलं पण परिणाम मला उशिरा दिसला. पण ह्यावेळी एक गोष्ट वेगळी असेल बरं का, तुमची मेहनत अशी वाया जाणार नाहीये. तुम्ही पडद्यामागे जास्त काम केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत ना, हे लोकांच्या हळूहळू निदर्शनास येईल. आणि कदाचित सुरुवातीला त्यांचं कौतुक लगेच होणार नाहीये, पण हळूहळू लोकांना जाणवेल की तुम्ही एक स्थिरपणे काम करत आलेला आहात. काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि तुमचे जे सहनशक्ती असते ती वारंवार टेस्ट केली जाईल. पण हा विलंब तुम्हाला काही कमजोर करणार नाहीये, तो तुम्हाला अधिक मॅच्युअर आणि मजबूत बनवेल. तुम्ही आधीसारखे घाईत निर्णय तर घेणार नाहीये. तुम्ही परिस्थिती समजूनच पुढे जाणार आहात. त्यामुळे मोठ्या चुका ज्या असतात ना, त्या टाळल्या जातील. आणि कधी कधी कामाचा ताण जाणवणार आहे, पण त्याच वेळी तुमची क्षमता देखील त्याच प्रमाणात वाढेल. लोक कदाचित लगेच बोलून दाखवणार नाहीत, पण तुमच्यावरती विश्वास जो आहे ना, तो वाढलेला आहे आणि हळूहळू वाढतच जाईल. म्हणून तुमची जी पोझिशन आहे ना, ती शांतपणे आता मजबूत होत आहे. तसंच जे लोक व्यवसाय करतायत ना, त्यांच्या बाबतीत कसं होतं की व्यवसायात काही खर्च वाढतील आणि काही गोष्टी अपेक्षेपेक्षा संत गतीने पुढे जातील. पण हा काळ काही पूर्णपणे नुकसानीचा नाहीये ना, हा काळ व्यवसाय समजून घेण्याचा असेल. तुम्ही आता प्रत्येक निर्णय विचार करून घेताल. हे उगाच पूर्वीसारखी रिस्क घेणार नाही ना. ठीक आहे, कधी पेमेंट उशिरा मिळेल, कधी काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल, पण त्यामुळे तुम्ही अधिक प्रॅक्टिकल होत जाणार आहात.
ज्या गोष्टी आधी फक्त तुम्हाला कल्पना वाटत होत्या ना, त्या आता हळूहळू आकार घ्यायला सुरुवात करतील. हे कसं आहे, जुन्या कॉन्टॅक्ट्समधून आधी काही केलेल्या कामातून हळूहळू फायदा तुम्हाला मिळू लागेल. कदाचित कसं असतं, तुम्हाला तुमची ग्रोथ जी आहे ना ती फार हळू होती असं वाटेल, पण ती लॉंग टर्म टिकणारी असणार आहे. आणि एक महत्वाची गोष्ट वृषभ राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या, तुम्ही आता फक्त मोठं करायचं या विचारात नाहीयेत, तर मजबूत कसं उभं करायचं ह्या विचारात तुम्ही काम करायला सुरुवात करणार आहात. आणि हाच विचार तुम्हाला पुढे फायदा देणार आहे. कसं आहे, हा काळ तुम्हाला वेगाचा नाहीये, पण नक्की पाया मजबूत तर करतोय ना. आणि आज जे तुम्हाला संथ वाटतंय ना ते पुढं स्थिर यशाचं कारण बनेल. म्हणून पुढचा काळ तुम्हाला थांबवणारा नाहीये, तो तुम्हाला अधिक शहाणपणाने पुढे जायला शिकवणार आहे. तसंच या ग्रहस्थितीचा परिणाम वैवाहिक आणि नातेसंबंधांवर कसा होईल. नात्यांमध्ये काही गोष्टी वरून शांत दिसतील बरं का, पण आतून थोडं अंतर सुरू होईल. हे मोठा वाद किंवा तुटण्यासारखी परिस्थिती काही निर्माण होणार नाहीये, पण मला पूर्णपणे समजून घेतलं जात नाही ही भावना दोघांच्या मनात अधूनमधून येऊ शकते. कधी कधी काय होतं, संवाद कमी होतो, कधी एखादी गोष्ट बोलायची राहून जाते आणि मग त्या गोष्टी छोट्या छोट्या मनात साचत जातात. त्या साचल्यामुळे मग वाद तयार होतात. आणि कधी तुम्हाला असंही वाटेल बरं का की तुम्ही खूप समजून घेतलं आहेत, पण समोरचा तितका प्रतिसाद देत नाही. आणि तर कधी समोरच्यालाही तसं वाटू शकतं ना. त्यामुळे कसं आहे की नात्यांमध्ये एक हलका भावनिक अंतर निर्माण होणारा हा काळ असेल. थोडं कसं असतं, दैनंदिन गोष्टीवरून नात्यांमध्ये कुरबुर वाढू शकते आणि घरातील जबाबदाऱ्या वाढतात, वेळ मिळत नाही, पैशांसंबंधी छोटे मतभेद होतात आणि मग वातावरण तणावपूर्ण होऊ शकतो. पण हा तणाव जास्त करून मनात साचणाऱ्या गोष्टींमुळे वाढणार आहे, मोठ्या कारणांमुळे वाढणारा नाहीये. आणि मग तुम्हाला कधी कधी असं वाटेल की बाबा ठीक आहे, शांत राहिलेलेच योग्य आहे, वाद नको, म्हणून काही गोष्टी तुम्ही लगेच काही बोलून दाखवणार नाहीये. पण सतत भावना दाबून जर ठेवल्या तर आतून मग अस्वस्थता वाढेल, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला अशी जाणवू शकते की दोघेही नातं टिकवण्याची इच्छा ठेवतात, पण दोघांनाही असं वाटेल की पहिलं समोरच्याने समजून घ्यावं, त्यांनी सुरुवात करावी आणि मग इथेच थोडा इगो क्लॅश तयार होणार आहे. पण ह्या 12व्या भावातल्या मंगळाची एक सकारात्मक बाजू पण असेल तुमच्यासाठी. मोठं नुकसान होणार नाहीये, कारण नातं तोडण्यापेक्षा कसं असतं, टिकवण्याची इच्छा तुमची जास्त आहे. आणि सगळ्यांना माहित आहे की शांतपणे जर आपण संवाद ठेवला, एखादी गोष्ट लगेच प्रतिक्रिया देऊन वाढवली नाही ना आणि मनात साठवण्याऐवजी वेळेवर बोलून घेतलं ना, तर हळूहळू मग गैरसमज कमी होत जातात. आता कसं होतं की कधी कधी फक्त एकच शांत संवाद राहतो. म्हणजे कसं असतं की एकमेकांचं ऐकून घेणे किंवा थोडा वेळ एकत्र राहणं हेच नातं पुन्हा जवळ आणत असतं, लक्षात घ्या. म्हणून हा काळ नात्यांची परीक्षा घेणारा आहे, पण त्याच वेळी नातं अधिक मॅच्युअर आणि प्रॅक्टिकल बनेल. ठीक आहे, नात्यात थोडा ताण जाणवणार आहे बरं का, पण संयम आणि शांत संवाद ठेवा तर हेच नातं नक्कीच पुढं चांगलं वाढेल ना, चांगलं मजबूत होईल. घरात पण जबाबदाऱ्या वाढतील, कधी घरासाठी धावपळ होईल, कधी एखाद्या व्यक्तीची काळजी पण तुम्हाला वाटू शकते आणि अचानक वैद्यकीय खर्च घरात पण निघू शकतात. आणि मग शेवटी कसं होतं की तुम्हाला ह्या परिस्थितीमुळे मनामध्ये एक नैराश्य जाणवू शकतं की अचानक वैद्यकीय खर्च कसा निघाला. वृषभ राशीसाठी अशा काळात कोणत्या उपासना महत्वाच्या असू शकतील की मंगळ 12व्या स्थानी आला ना तर मानसिक ताण, खर्च वाढ किंवा नात्यांमधील सूक्ष्म तणाव लक्षात घेता काही उपासना तुम्हाला उपयोगी ठरू शकतात. त्याच्यामध्ये पहिली आहे की हनुमानाची उपासना. मंगळामुळे निर्माण होणारा जो ताण असतो, चिडचिड आणि मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसेचं पठण करू शकता. जास्तीत जास्त पठण केलेलं खूप चांगलं, 9 वेळा 11 वेळा, त्यामुळं त्याचा प्रभाव जास्त राहतो आणि सुरक्षा कवच राहतं. शनिदेवाची उपासना केली तरी खूप उत्तम राहील. शनीमुळे विलंब, दबाव आणि मानसिक ओझं जे असतं ना हे पण कमी होत राहतं. आणि दर शनिवारी तुम्ही शनी मंदिरात जाऊन तेल पण अर्पण करू शकता आणि काळ्या तिळाचं दान पण करू शकता तुम्ही. देवी महालक्ष्मीची उपासना स्त्रियांसाठी फार उपयोगी ठरू शकते. त्यातून खर्च नियंत्रण, आर्थिक स्थिरता आणि घरात शांतताही राहू शकते. याचबरोबर मग श्री सुक्तमचा तुम्ही जरी पाठ केला तरी तो सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि शुक्रवारी पांढरे फूल तुम्ही देवीला अर्पण करत जावा. ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र पीडित आहे त्यांच्यासाठी चंद्र उपासना किंवा चंद्राचा बीज मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा दर सोमवारी तुम्ही चंद्राला कच्च्या दुधाचं तुम्ही अर्घ्य देऊ शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अजून इच्छा असेल उपासना करायची तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जो आहे तो वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक असतो.
वृषभ राशीसाठी पुढचा काळ हा काही बाहेरची लढाई नसेल. मन शांत ठेवणं हाच सर्वात मोठा उपाय त्यांच्यासाठी ठरणार आहे. आणि याचबरोबर मी काही गोष्टी सांगायच्या राहिल्या, की काही अशा घटना असतील नोकरीच्या ठिकाणी. काही जणांना अचानक नोकरीचे बदल होण्याचे योग येतील किंवा नोकरीत आहे त्याच नोकरीत मोठे जबाबदाऱ्या तुमच्यावर दिल्या जातील. व्यवसायाच्या बाबतीत पण असं होऊ शकतं, की काही क्लायंट्स ज्यांनी तुम्हाला आधी प्रॉमिस केलं होतं ना, ते पण थोडंसं तुम्हाला रिस्पॉन्स द्यायचं कमी करू शकतील. पण अशा पण गोष्टी घडतात. शिवाय कुठलंही ॲग्रीमेंट जे आहे ते व्यवस्थित तुम्ही लिखित घेऊनच पूर्ण केले पाहिजे. व्यवसायामध्ये कुठल्याही तोंडी कमिटमेंट जे असतात ना, त्याच्यावर तुम्ही अजिबात भर देऊ नका. 12व्या भावात मंगळ आहे, त्यामुळे कुठेही तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया असेल कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती लूज कमेंट करू नका. त्यामुळे अनावश्यकपणे वाद तयार होऊ शकतात. आणि 12व्या भावातला मंगळ हा खर्चिक असतो, त्यामुळे सध्या कुठल्याही जुगार सदृश्य गोष्टी असतील ना, मग त्याच्यामध्ये काही असू शकतं, तुमचं क्रिप्टो, फॉरेक्स किंवा शेअर मार्केटमधले ट्रेडिंग, ह्याच्यापासून तुम्ही थोडं लांब राहिलेलं योग्य राहील. अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. याचबरोबर 12व्या भावातला मंगळ जो आहे ना, तो वाहन चालवताना थोडासा धोका निर्माण करू शकतो किंवा घरातील काही वृद्ध व्यक्ती असतात ना, त्यांना पण तो त्रासदायक ठरू शकतो. जेव्हा काही वृद्ध व्यक्ती जमिनीवरून चाललेले असतात किंवा जिना उतरत असतात, तर त्यांना सुद्धा काही ना काहीतरी दुखापत घडवू शकतो. तर त्या बाबतीत पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर असं एक चित्र 12व्या भावातल्या मंगळाचं आहे, जे वृषभ राशीवरती अशा प्रकारे प्रभाव टाकेल. मित्रांनो, त्याच्यानंतर 20 तारखेनंतर रवी आणि बुध यांची पण युती जी आहे ती पुढच्या राशीमध्ये होईल, पालट होईल त्यांचा. त्यावेळेस मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.